आहे माझी नाशिकची भेट. हेमंत दात्रक अत्यंत जवळचे आमचे स्नेही कार्यकर्ते, त्यांच्या घरी भेट द्यायचं मी कबूल केलं होतं आणि मी त्यांच्या घरी भेट दिली. अत्यंत चांगला पाहुणचार त्यांनी केला. त्यांच्या घरातल्या सर्वांना, अगदी आजी आहेत त्यांच्यापासनं ते छोट्या अगदी नातवापर्यंत सगळ्यांशी माझी भेट झाली. माझ्या बाबांचे असंच असायचं, ते घरात गेले तर अगदी घरातल्या वयोवृद्ध माणसापासून ते लहान मुलापर्यंत ते भेटायचे. ही जी सही तुम्ही माझी पाहिली तो आहे क्रेडाईचा कार्यक्रम. तिथल्या बिल्डर असोसिएशन आणि वेगवेगळ्या संघटनांनी मिळून एक ओथ घेतली आणि त्या ओथमध्ये पर्यावरणाचं रक्षण करायचं, नाशिक ग्रीन ठेवायचं आणि एरोनॉमिक्स म्हणजे एअर पोल्युशन आणि इकॉनॉमिक्स याचा संबंध ठेवून नाशिकचं फ्युचर प्लॅन करायचं असं ठरलं. त्या कार्यक्रमानंतर मी आमच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या घरी गेले. त्यांच्या घरी त्यांचं मनोभावे स्वागत स्वीकारलं, तिथेच भोजन केलं, सर्व कार्यकर्त्यांशी भेटीगाठी केल्या आणि तिकडनं त्यांच्याही परिवारातील सर्वांबरोबर फोटो वगैरे काढून चर्चा करून गप्पा मारून मी माझ्या निवासस्थानी जिथे राहायचं होतं तिथे गेले. सकाळी सकाळी लवकर आम्ही निघालो आमच्या रोजच्या दौऱ्याप्रमाणे कार्यक्रमाला. मंजुषा दराडे यांच्या मुलाचं डेंटल क्लिनिकचं उद्घाटन मी केलं. ऐन वेळेचा हा कार्यक्रम होता, पण मुलाचं मन मोडायचं नाही म्हणून मी गेले. तिथून मी एका कार्यकर्त्याच्या घरी गेले. त्यांच्या घराचं टेक्निकली उद्घाटन म्हणता येईल, पण त्यांचा वास्तुशांती होता आणि तो नंतर आहे, मी जाऊ शकणार नाही म्हणून त्यांनी आजच घराचं उद्घाटन केलं. तिथून मी निघाले, ते गेले त्र्यंबकला. किती सुंदर शिल्पकारी आहे या मंदिराची. त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं. इथे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचं वास्तव्य आहे. ते 3 पिंडी तिथे आहेत. सर्व कार्यकर्ते ग्रामीण आणि शहराचे यांनी फोटो काढला. तिथून मी गुड्डे महाराजांनी तिथे एक संकल्प घेतलेला आहे, एक छोटासा आश्रम सुरू करतात, त्यांचं भूमिपूजन केलं आणि सर्व संतांच्या उपस्थितीमध्ये त्या कार्यक्रमाला खूप छान असं संभाषण झालं, छान मार्गदर्शन झालं. त्या भाषणाचा व्हिडिओही मी आपल्याशी शेअर वेगळा करेनच. तिकडनं मी निघाले, ते परत नाशिकमध्ये आले. नाशिकमध्ये निमा ही ऑर्गनायझेशन आहे. त्या ऑर्गनायझेशनमधल्या सगळ्या उद्योजकांनी माझ्याबरोबर एक बैठक केली. त्यांचे काही विषय मांडले, त्या विषयांना मी उत्तरं दिली आणि त्यांच्याबरोबर खूप चांगलं संभाषण झालं. त्यांचे इनपुट्स ही पर्यावरणाच्या दृष्टीने घेतली, कुंभच्या दृष्टीने काय प्लॅनिंग करता येईल, कसं प्रदूषण रोखता येईल यासाठी केली. त्यानंतर मी गिरीश पालवे जे माझे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते, नंतर शहरचे अध्यक्ष नाशिकचे होते, त्यांच्याही घरी गेले. बऱ्याच दिवसांनी नाशिकला चक्कर झाल्यामुळे अगदी प्रत्येकाचा आग्रह होता 2 मिनिटं का होईना यावं. आमच्या आमदार देवयानी फरांदे यांचे दीर यांच्या जाऊबाई यांनी एक मोठं त्यांचं युनिट आहे, सगळ्या लॅब्स आहेत, इंटरनॅशनल लेवलचं टेस्टिंग करतात, त्याला भेट दिली. मग काही कॉर्पोरेटर्सना भेट दिली. अजिंक्य साने हाही माझा युवा मोर्चाचा अध्यक्ष होता, त्यांच्याही ऑफिसला भेट दिली आणि तिकडनं सिन्नरचा सत्कार स्वीकारून मी निघाले.